मित्रांनो, माझ्या अजून एक नवीन कथेत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। माझे नाव तरुण आहे। मी आपल्या बायकोसोबत राहतो। आयुष्यात बायको असली तर आयुष्याला वेगळेच वळण मिळत असते, तसेच माझे होते। माझी बायको थोडी नखरेवाली होती, पण तिचे नखरे तेवढे पण जास्त नव्हते जे मी पूर्ण करू शकत नव्हतो। आम्ही नेहमी फिरायला जाणे, नवीन नवीन गोष्टी बघणे आणि अनेक ठिकाणी जाऊन खाणे हे आमचे सुरू असायचे। तसेच आमचे प्रेम सुद्धा फारच सुंदर होते। आम्ही आमच्या प्रेमात सुद्धा कंजूसी करत नव्हतो। कधी ती मला अनेक गोष्टीत आनंद द्यायची, तर कधी मी तिला थोड्या वेगळ्या गोष्टी करून खुशी देत होतो। आमचे आयुष्य फारच सुंदरपणे सुरू होते। माझ्या घरी माझ्या बायकोचे मैत्रीण येत होती। ती नेहमी माझ्या घरी यायची आणि माझी बायको सोबत गप्पा गोष्टी करायची। ती पण दिसायला छान होती आणि मी कधी कामानिमित्त बाहेर गेलो की ती माझ्या बायको सोबत घरी राहत होती आणि माझ्याच घरी झोपायची। तिचे आणि माझ्या बायकोचे फारच जमायचे आणि त्या फार गप्पा गोष्टी करत होत्या। पण ती आपल्या नवऱ्यापासून खुश नव्हती, कारण तिला हवा तसा नवरा मिळाला नव्हता। तसेच अनेक गोष्टी तिला बरोबर देत नव्हता। पण कधी कधी मला असे का वाटत होते की ती नेहमी माझ्याकडे बघते, पण माझी बायको एवढी छान होती म्हणून मी तिच्याकडे लक्ष देत नव्हतो। ती पण तिच्या सोबत बोलायची, पण बोलताना ती माझ्या एकदम डोळ्यात डोळे घालून बोलत असे आणि त्यावेळेस मला तिच्याकडे बघून थोडे वेगळेच वाटत होते। एकदा आम्ही आपले असे साधारण प्रेम व्यक्त करत होतो आणि अचानक ती आली, तसेच ती माझ्या रूम मध्ये येऊन थांबली। आम्ही आपल्या कामात व्यस्त होतो। तिने आमच्याकडे बघितले आणि माझ्याकडे बघून एक स्माइल दिली, तसेच आम्हाला तसे बघून निघून गेली। बरे झाले की माझ्या बायकोने तिच्याकडे बघितले नाही, कारण माझ्या बायकोचे लक्ष दुसरीकडे होते आणि माझे लक्ष दुसरीकडे, त्यामुळे माझ्या बायकोने तिला बघितले नाही। काही वेळ नंतर परत ती आली। मी दिसलो तर तिने अजून माझ्याकडे बघून स्माइल दिली आणि माझ्या बायकोकडे जाऊ लागली, पण तिने पाहिलेल्या गोष्टीबद्दल काहीच सांगितले नाही ना। आता ती नेहमी आमच्या घरी येत असल्यामुळे ती एक प्रकारे घरच्या सदस्यासारखीच झाली होती। पण कधी ती अशा प्रकारे बसायची या आमच्या घरी कामाला हातभार लावायची, त्यामुळे मला अनेक गोष्टी दिसत होत्या। ते दिसल्यावर मला पण थोडे वेगळेच वाटत होते, पण मला माहित नव्हते की ती मुद्दामून करत आहे या तिला माहित नाही आहे। मला ती का हसत आहे म्हणून विचारावे वाटत होते, पण मी विचारले नाही। तसेच आता ती खरंच माझ्याकडे बघते की मला भास होतो हे मी बघण्यासाठी तिच्याकडे लक्ष ठेवू लागलो, तर ती खरंच माझ्याकडे बघायची आणि ते पण माझ्या बायकोचे लक्ष नसताना। आणि मला लक्षात आले की तिच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी आहे, पण आता मीच तिच्याकडे बघत नव्हतो। एक दिवस माझ्या साळ्याच्या बायकोला मुलगा झाला आणि त्याने कॉल करून माझ्या बायकोला सांगितले, तर बायको त्याला म्हणाली मी लवकरच येते आणि फार दिवस झाले मी कुठेच गेले पण नाही आहे। मी जेव्हा जॉबवरून आलो तर ती मला म्हणाली माझ्या भावाला मुलगा झाला आहे म्हणून आपल्याला जावे लागेल। मी पण तिला ठीक आहे म्हणालो आणि आम्ही तिथे गेलो। मी तिथे गेल्यावर एक दिवस थांबून परत येऊ लागलो। जाताना माझ्या बायको मला म्हणाली मी काही दिवस इथे राहते आणि तुमच्या जेवणाची सोय माझ्या मैत्रीण करून देईल। मी तिला सर्व समजून सांगितले आहे। त्या दिवशी मी बाहेरूनच जेवण करून रात्री घरी पोहोचलो आणि येऊन आराम केला। दुसऱ्या दिवशी सकाळी उठून फ्रेश होऊन ऑफिससाठी लवकर निघालो, कारण मला बाहेरच नाश्ता पण करायचा होता। मी बाहेर निघालो तर ती मला दिसली आणि म्हणाली मी तुमच्याकडेच येणार होते पण थोडा उशीर झाला। मी तिला बोललो आता ऑफिस मध्ये जात आहे, तुम्ही संध्याकाळी या। संध्याकाळी मी ऑफिस मधून येऊन आपले काम करत होतो तर दाराची बेल वाजली आणि बघतो तर ती छान साडी नेसून आणि मेकअप करून आली होती। नेहमीपेक्षा आज ती अजूनच छान दिसत होती आणि मला म्हणाली सांगा काय बनवू जेवणात। मी तिला सांगितले तुम्हाला जे आवडेल ते बनवा, तर ती माझ्याकडे बघून म्हणाली मला तर फार काही आवडते। त्यानंतर किचन मध्ये जाऊ लागली। तिचे बोलणे तर मला कळले होते। मी किचन मध्ये गेलो आणि तिला बोललो तुम्ही पण जेवण कराल, तर म्हणू लागली नाही मी घरी माझे जेवण बनवून आले आहे। जेवण बनवून झाल्यानंतर तिने मला सांगितले जेवण झाले आहे, तसेच विचारू लागली माझी मैत्रीण केव्हा येणार आहे। तर मी तिला सांगितले माहित नाही केव्हा येईल, तर
त्यानंतर ती आपल्या घरच्या दिशेने जाऊ लागली. आज ती फारच सुंदर दिसत होती आणि माझे लक्ष तिच्याकडे पडले तेव्हा ती पण माझ्याकडे बघत होती. आता ती आली की माझ्याशी बोलायची. आज मला सुट्टी होती म्हणून मी थोडा उशिराच उठलो. मी बसून टीव्ही बघत होतो तर ती आली आणि आज सुद्धा फारच सुंदर साडी नेसून आली होती. मी तिला विचारले, कुठे बाहेर जात आहात का? तर म्हणाली, कुठेच नाही, आवड झाली म्हणून साडी घातली. तर ती मला विचारू लागली, छान दिसते का साडी? मी तिला बोललो, हो फारच छान दिसते. बोलता बोलता ती म्हणाली, माझ्या नवऱ्याला विचारलं तर उलट उत्तर दिले त्याने. तर मी सांगितले, नवरा बायको मध्ये अशा गोष्टी होत असतात. नंतर तिने मला विचारले, तुम्हाला आठवण तर येत नाही ना तुमच्या बायकोची? तर मी बोललो, आठवण तर येईलच ना, रोज आम्ही सोबत असतो आणि आता ती बाहेर गेली आहे तर येणारच. आणि ती असली की छान वाटते, कारण नेहमी ती जवळ जवळ करत असते. तर माझ्याकडे एक वेगळ्या नजरेने बघून म्हणाली, हो दिसले मला त्या दिवशी तुमचा जवळीकपणा. मी म्हणालो, आता आम्ही दोघेच होतो म्हणून आमचे सुरू होते आणि तेवढ्यात तुम्ही आले. तर आमची यात काय चुकी आहे? आणि त्यानंतर तुम्ही थोडे जास्तच हसत होते माझ्याकडे बघून. तर म्हणाली, आता काय करणार, त्या गोष्टी मला दिसल्या म्हणून मी हसत होते. एवढे बोलणे झाल्यानंतर माझी थोडी हिंमत वाढली, म्हणून मी विचारले, तुम्ही पण आमच्या सारखेच वागत असेल ना? तर नाराज चेहरा करून म्हणाली, त्याला कुठे असे वागता येते. आता मला समजले की तिला या गोष्टी बरोबर न मिळाल्यामुळे ती माझ्याकडे बघत असते. म्हणून तिला विचारले, म्हणूनच तुम्ही बघत असते ना? तर ती एक स्माइल देऊन म्हणाली, आता काय करणार, नेहमी माझ्या डोळ्यासमोर तुम्ही दिसत असता आणि तुमच्या ते चित्र दिसते, त्यामुळे हळूहळू त्याला पाहणे मला छान वाटू लागले आणि आता तर मी नेहमीच बघत असते. आता मी थोडा जवळ जाऊन बोललो, मग आता मनात बघायचाच विचार आहे की अजून काही पण? तर ती डायरेक्ट माझ्या जवळ येऊन आणि माझ्यावर ठेवून दिले. ती एकदमच अशी करेल मला माहित नव्हते, पण आता आम्ही त्या आनंदात आत जाऊ लागलो. ती फारच वेगळ्या पद्धतीने सर्व गोष्टी करू लागली होती, पण आता माझी अवस्था फारच बिघडत चालली होती, म्हणून मी पण आता तिला अनेक गोष्टीवरून सुख देऊ लागलो. आम्ही त्या सुखात पूर्णपणे सामावून गेलो होतो आणि आता फक्त त्याचा आस्वाद घेण्यात मग्न झालो. तिच्याकडे बघून असे वाटत होते की तिला फारच दिवसापासून या गोष्टीची वाट असावी, कारण तिची ती पद्धत फारच वेगळी होती. आता मी पण काही थांबायला तयार नव्हतो आणि मी माझ्या पद्धतीने तिला फारच सुंदर अशा कामात लागलो आणि माझा केलेला प्रयत्न तिला फारच आवडला आणि ती आनंदाने त्याला प्रतिसाद देऊ लागली. आज आम्ही फार वेळ सोबत होतो आणि तिच्या मनातल्या इच्छा आज पूर्ण झाल्या होत्या. ती मला म्हणाली, आज तुम्हाला खरं सांगते, फार दिवसापासून तुम्ही मला छान वाटत होते, कारण नेहमी तुम्हा दोघांना सोबत बघून आणि तुमच्या त्या गोष्टी यामुळे माझ्या पण इच्छा होऊ लागल्या आणि हळूहळू तुमच्याकडे माझे मन जाऊ लागले, पण मी तुम्हाला कधी ते सांगू शकत नव्हते, म्हणून तुमच्याकडे बघायचे. आणि आज ज्या काही मनातल्या गोष्टी होत्या त्या तुम्ही पूर्ण केल्या, त्याबद्दल आज तर मला फारच आनंद होत आहे आणि मनाला समाधान वाटत आहे. कथा आवडल्यास कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.